नमस्कार, श्री साई किचन मध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत जाळीदार इडली। चला तर मग सुरुवात करूया। ते आपण 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी उडद डाळ घेतलेली आहे। याला आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊया। यामध्ये आपण 1 चमचा मेथी दाणे टाकून घेऊया। याला आपण 6 ते 7 तासासाठी भिजत ठेवून देऊया। याला आता 6 ते 7 तास झालेले आहेत। याला आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आता इथे मी तांदळाची रवाळ पेस्ट तयार करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। उडद डाळ बारीक वाटून घेतलेली आहे। आता आपण याला नीट मिक्स करून घेऊया। याला आपण ओव्हरनाईट साठी ठेवून देऊया। याला आता 10 ते 12 तास झालेले आहेत, तुम्ही बघू शकता मिश्रण किती छान फुललेले आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आता आपण इडली पात्राला तेल लावून घेऊया। आता आपण यामध्ये इडलीचं बॅटर टाकून घेऊया। आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे। बॅटर टाकून झालेलं आहे। आता आपण याला इडलीच्या भांड्यात ठेवून देऊया। झाकण लावून याला 10 ते 15 मिनिटं मीडियम गॅसवर वाफवून घेऊया। 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत, तर आपण याला चेक करून पाहूया। आपला चाकू क्लीन निघाला आहे, याचा अर्थ आपली इडली शिजलेली आहे। याला आपण 5 मिनिटं थंड करून घेतलेलं आहे। याला आपण चमच्याने किंवा सुरीने काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आपली इडली किती जाळीदार झालेली आहे। चला तर मग आपण सर्व करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपली इडली खूप पांढरी शुभ्र झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।